साडे माडे नाशिक मधल्या गोविंद नगर मधील यश हाइट्स मध्ये जोरदार स्वागत झालंय। चला तर सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला साडे माडे 3ला। यश हाइट्स या सोसायटी बद्दल थोडीशी माहिती सांगते प्रियांका। नमस्कार। नमस्कार। या सोसायटी मध्ये काय काय धमाल करता तुम्ही? आम्ही आमच्या सोसायटी मध्ये नवरात्र, गणपती, कोजागिरी असे वेगवेगळे गेट टुगेदर करतो आणि खूप धमाल करतो आणि खूप मज्जा करतो। बरं, मग साडे माडे 3 आज तुमच्या इथे येणार म्हणून काय काय तयारी केली? त्याच्याकरता आम्ही खूप काय तयारी केली आहे। आम्ही आवर्जून वाट बघत होतो। त्याच्याकरता म्हणजे बाबांनी एक कविता पण रचली आहे। कविता पण केली आहे? हो। मग आम्हाला ऐकायला मिळणार? प्रश्नच नाही। मग कुठेच बाबा? हे माझे बाबा, हे तुम्हाला कविता ऐकवतील। या आता आम्हाला कविता ऐकवा। साडे माडे 3 म्हणतात सुटू देऊ नका भान, साडे माडे 3 म्हणतात सुटू देऊ नका भान, गेम शो हा खेळताना व्हा सगळे सावधान। क्या बात। खरेदीची हौस असते सगळ्याच लोकांना प्यारी, अहो सुपर मार्केट राऊटची हीच गंमत आहे न्यारी। अच्छा। अंदाज ज्याचा असतो अचूक खरा, अचूक किमतीचा राऊंड त्यांच्यासाठीच असतो बरा, पण लक्षात ठेवा बंपर राऊंड मध्ये उडवू नका कोणाची किल्ली, नाही तर तुमच्या हाती पडेल चुकीची किल्ली। धन्यवाद। पटलं ना तुम्हाला? कुसुमाग्रजांच्या नाशिक मध्ये आपण आलोय ते यांच्या कवितेवरून लगेच कळतं आपल्याला। चला, यांनी आपल्याला इशारा दिलेला आहे आपल्या कार्यक्रमाचा। सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला। मग एकदा जोरदार म्हणा साडे माडे 3। आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झाली आहेत। आता आपल्या पहिल्या राऊंडसाठी 3 स्पर्धक निवडायचे आहेत आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझी छोटीशी मैत्रीण माझ्या बरोबर आहे। हॅलो, तुझं नाव काय? मुग्धा अजय डाळकर। अच्छा मुग्धा, तू काय करतेस आता? स्कूलमध्ये जाते। स्कूलमध्ये जातेस? बर, कुठल्या स्कूलमध्ये जातेस? निविरा। बर, आज आपल्या बिल्डिंग मध्ये ना आम्ही सगळेजण खेळणार आहोत, त्यासाठी तुला एक काम करायचंय। तू आहे ना यातली मला 3 टोकन्स काढून दे पटकन। डोळे मीट आणि 3 टोकन्स काढून दे। एक 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 मिक्स कर। 2 3 टोकन्स मला मिळालेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 20। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 52। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 22। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपल्या 3 स्पर्धकांना मी आज कोणती वस्तू ठेवणार आहे ते सांगणार आहे, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? मी शिल्पा गडेकर। अच्छा, शिल्पा वहिनी आपण काय करता? मी हाऊसवाईफ आहे। बर, घरी कोण कोण असतं? मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा। बर, कसं काय ठरलं लग्न? लव कम अरेंज। लव कम अरेंज म्हणजे काय? जरा विस्कटून सांगा। विस्कटून कसं? पहिले लव झालं, मग अरेंज केलं आणि मग मॅरेज केलं। बर, पण मग ते लव कसं काय जमलं? लहानपणापासून ओळखत होतो, म्हणजे ऍक्च्युली आम्ही बहीण भाऊ आहोत, आते भाऊ मामे बहीण। अच्छा। आणि मग तसंच जमलं। घरी आल्यानंतर काय माहित होतं का स्वयंपाक येत नाही वगैरे? हो, आधीपासून माहिती होतं। खरंच येत नाही स्वयंपाक? नाही, आता येतो, आता शिकली, पण आधी नव्हता येत। बर, मग त्यांची आवडती डिश कुठली? त्यांची आवडती सगळ्या तिखट डिशेस। सगळ्या तिखट? तिखट लागतं? हो। बर, म्हणजे बिर्याणी वगैरे आणतात? हो हो। मस्त पैकी। तुम्हाला जमते ना बिर्याणी करायला? हो। ही बिर्याणी ज्याच्यात बनवतात ना तीच वस्तू आज मी इथं आणलेली आहे। बघूया त्याची किंमत तुम्ही कशी सांगताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। काय तुमचं लक्षच नाही, मी तुमच्याकडे बघून बोलतोय तरी। नमस्कार। भांबावून गेलात का या दोघींच्या मध्ये? घाबरून जाऊ नका। काय नाव काय तुमचं? भाऊसाहेब वाघ। बर, घरी कोण कोण असतं? मिसेस आणि मुलगा। मिसेस आणि मुलगा। मुलगा केवढा आहे? 11 वर्षाचा। बर, तुमचा आवडता पदार्थ कुठला? व्हेजिटेबल। व्हेजिटेबल्स? वाघ असून फक्त तुम्ही शाकाहारी जेवता? आमचे साहेबच व्हेजिटेबल खातात, त्याच्यामुळे मी पण साहेब। पण घरी तुम्ही खाऊ शकता ना? नाही ना, नाही खाऊ शकत। बर, व्हेजिटेबल्स खाता? भात वगैरे काय आवडतो की नाही? बिर्याणी? व्हेज बिर्याणी खाता तुम्ही? बर, ती बिर्याणी त्याच्यात बनवतात ना तीच वस्तू आज मी इथं आणणार आहे। बघूया त्याची किंमत तुम्ही कशी सांगताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव? सरिता शिवरकर। अच्छा, शिवरकर वहिनी आपण काय करता? हाऊसवाईफ। अच्छा, आणि दादा काय करतात? ते महिंद्रामध्ये आहेत। मग घरी कोण कोण असतं?
घरी माझे सासू सासरे आणि 2 मुलं. अच्छा, 2 मुलं म्हणजे मुलगा मुलगी? नाही, दोन्ही मुलंच आहे आणि ट्विन्स आहेत. ट्विन्स आहेत? हो. दोघेही जुळेत? दोघेही एकसारखे दिसतात? नाही. नाही दिसत, वेगवेगळे आहेत. वेगवेगळे. पण मग काय त्यांची आवड तरी एकसारखी आहे का? नाही. अजिबात नाही. हो. मग त्यांच्या बाबतीत जेवण बनवताना काही गोंधळ होतो? हो. काय काय होतो? एकासाठी गोड बनवावं लागतं, एकासाठी तिखट. तिखट? एकाला एकदम साधं आवडतं वरण भात? वरण भात, एकाला एकदम फोडणीचं वरण लागतं, त्याच्यामुळे सगळं वेगळं वेगळं करावं लागतं. बर, मग ते फोडणीचं वरण कशात बनवता? भांड्यामध्ये. भांड्यामध्ये ना? पण ते एक आकर्षक भांड आहे, ते आज मी तुम्हाला इथं आणणार आहे. त्याची तुम्हाला किंमत सांगायची. पाहूया तुम्ही कशी किंमत सांगताय. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाज किती या राऊंड बद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला एक वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर सोपं आहे. ज्यांची पहिल्यांदा निवड झाली ते पहिल्यांदा बोली लावतील. याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावतील शिवरकर वहिनी, त्यानंतर भाऊ वाघ आणि सर्वात शेवटी गडेकर वहिनी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे प्रेशर हंडी. 4.8 लिटरच्या या प्रेशर हंडीला नॉनस्टिक कुकवेअर कोटिंग आहे. या हंडीमध्ये अन्न शिजवताना कमी तेलाचा वापर करावा लागतो, त्यामुळे अन्न पौष्टिक होण्यास मदत होते. याच्या नॉनस्टिक गुणधर्मामुळे हे धुवायला सुद्धा सोयीस्कर आहे. या प्रेशर हंडीची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगताय शिवरकर वहिनी. वहिनी, हे 10 अंक आहेत. या 10 अंकांपैकी फक्त 4 अंक वापरायचे आहेत आणि तुम्हाला याची किंमत ठरवायची. ठरवा. वहिनी, काय किंमत आहे? 1850. लिहून टाकायची ही किंमत. लिहून टाका. लिहून टाकायची. 1850 1, 1850 2, 1850 3. भाऊसाहेब, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 10 अंक. पण किंमत ठरवण्यापूर्वी ही प्रेशर हंडी नीट पाहून घ्या. 4.8 लिटरची आहे, त्यामुळे किंमत बरोबर लावा. काय किंमत आहे? 1750. 1750 बरोबर वाटते किंमत? अंदाजे, आता मला काही एवढं माहित नाही, पण अंदाजे लावली. तुम्हाला काहीच माहित नाही. बरं, ज्यांना माहिती आहे त्यांना विचारू. काय अंदाज आहे तुमचा? 1900, 1600, 2400. तुम्हाला काय वाटतं? हीच ठेवायची नक्की? लिहून टाकायची मग? चालेल. 1750 1, 1750 2, 1750 3. गडेकर वहिनी, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 10 अंक. यातले फक्त 4च अंक तुम्हाला वापरायचे. काय किंमत आहे? 2150. 2150. किंमत जास्त वाटते की कमी वाटते? नाही, बरोबर आहे. लिहून टाकायची मग? नक्की. 2150 1, 2150 2, 2150 3. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या प्रेशर हंडीची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा शिवरकर वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1850 रुपये. त्यानंतर भाऊसाहेब वाघ यांनी सांगितलेली किंमत आहे 1750 रुपये. आणि सर्वात शेवटी गडेकर वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 2150 रुपये. पाहूयात या प्रेशर हंडीची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1890 रुपये, ज्याच्या जवळची किंमत सांगितली होती शिवरकर वहिनींनी. अभिनंदन, तुम्हाला मिळते ही प्रेशर हंडी. अभिनंदन वहिनी. थँक्यू. तुमच्या दोन्ही मुलांना भेटलो आम्ही. भेटले. आता काय, कोणाला काय बनवणार याच्यात? एकासाठी बिर्याणी बनवणार, हा, एकासाठी डाळ भात, जिरा फ्राय. जिरा फ्राय फक्त. बरं, आणि सासू सासऱ्यांना? त्यांना प्लेन राईस. प्लेन राईस. बर, बघूयात आता जॅकपॉट राऊंड तुम्ही कशा खेळताय. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळणार आहोत आपल्या सुपर मार्केट राऊंडकडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक इथं आलेत त्या प्रेक्षकांना एक प्रश्न विचारणार आहे. या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर देईल त्याला मी देणार एक आकर्षक भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे. प्रश्न असा आहे, रात्री कोपऱ्यात बसते रुसून, सकाळ होताच लागते कामाला कंबर कसून, म्हणजे काय? आता आपण सुरुवात करतोय आपल्या सुपर मार्केट राऊंडला. आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझे 3 मित्र माझ्याबरोबर आहेत. मीत, यश आणि केयूर. ते सगळेजण तुम्ही मला एक एक टोकन काढून द्यायचं आहे. पहिल्यांदा मीत एक टोकन काढून दे. थँक्यू. आता यश, थँक्यू. आणि केयूर,
तिघांनी 3 टोकन्स मला दिलेली आहेत. पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 42. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 29. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 61. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आपल्या 3 स्पर्धकांना मी खेळण्याची संधी देणार आहे, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? माधव शिवरकर. शिवरकर. हो. पहिल्या राऊंडला ज्या शिवरकर वहिनी जिंकल्या त्या? ते माझ्या सुनबाई होय. सुनबाई. हो. सासरे बुवा काय आता हे सगळे शिवरकरच येतात बहुतेक. बर, आजचा दिवस लकी आहे आम्हाला. लकी आहे शिवरकरांना. बर, मला सांगा, आपल्याला प्रत्येक वेळेला असं वाटतं ना की आपल्या आयुष्यात घडलेला एखादा गमतीदार प्रसंग सगळ्या लोकांना सांगावा. असा कुठला प्रसंग तुमच्या बाबतीत घडलाय? तसा म्हणजे एक अतिशय मला जो आवडणारा प्रसंग आहे तो माझ्या शाळेतल्या जीवनातला आहे. क्या बात आहे. त्यावेळेस मी 9वीत शिकत होतो. हां आणि अचानक एक सूचना आली आमच्या वर्गात हां की आजपासून शेवटल्या पिरियड नंतर गायनाचा पिरियड सुरू करण्यात येतोय. गायनाचा? हां. आणि त्याच्यासाठी गायन टीचर येतील. हां. आणि 5:30 नंतर 1 तास 6:30 पर्यंत तो त्यांनी पिरियड ठेवला होता. हां. ही गोष्ट इंदोरची 1957ची आहे. 1957ची? हो. बर. तर त्याच्यासाठी सर्वच मुलांना थांबावं लागलं. हां. वेळ झाली, गायन टीचर आले, त्यांनी प्रत्येकाचं इंट्रोडक्शन घेतलं. हां. सेल्फ इंट्रोडक्शन झाल्यानंतर मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही गाणं म्हणा. हां. बहुतेक मुलांनी सांगितलं की आम्हाला गाणं म्हणता येत नाही. हां. पण ते म्हणे काहीतरी तो कोणाला तरी येत असेल. तर 2-3 मुलं तयार झाले की हो म्हणे आम्हाला येत आहे. हां. शेवटी मग त्यांनी पाहिलं की काही जास्त रिस्पॉन्स नाही आहे. हां. तर मग त्यांनी कंपल्सरी प्रत्येक मुलाला गायला लावलं. हां. बेंच नंबर 1 मग तुम्ही कुठलं गाणं गायलात? तर मग माझा नंबर जेव्हा आला तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला काही गाता येत नाही आहे आणि मी जर का गायलं तर सगळे मुलं हसतील म्हटलं. बरं. त्यांनी ऐकलं नाही. म्हणजे तुला जे येतं ते म्हण. हां. म्हटलं सिनेमातलं. तो म्हणजे सिनेमातलं. तर त्यावेळेस श्री 420 सिनेमा चालू होता. हां. त्यातलं मी गाणं गायलं. कुठलं गाणं? ते रमैया वत्तावैया रमैया वत्तावैया मैंने दिल तुझको दिया. किसको? त्या मास्तरकडे पाहून आणि बोट केलं. मैंने दिल तुझको दिया असं 3 वेळा जोरजोरात म्हटलं. ते मास्तर म्हणाले बैस बैस बैस. मिळालं, तुझं दिल मिळालं मला. क्या बात आहे. जोरदार टाळ्या काकांसाठी. काका, अशाच गमती आपण रोज 3:30 मध्ये करतो. बघूयात आता या राऊंडमध्ये तुम्ही कशी खरेदी करताय. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. काय तुम्ही असं रमैया वताया कधी म्हणले की नाही? ते मास्तर जिवंत राहिले फॉर्च्युनेटली त्यांचे. मी असं काय केलं तर काही भरोसा नाही. बर, मग तुमचा एखादा प्रसंग सांगा. मी जेव्हा मागच्या कंपनीमध्ये होतो तेव्हा मला प्रेझेंटेशन द्यावं लागायचं क्लायंट्सला जाऊन प्रॉडक्टबद्दल आमच्या. अच्छा. तर इकडे नाशिकमध्ये बान स्कूल म्हणून एक खूप फेमस स्कूल आहे. त्याचं एक्सटेन्शनचं काम होतं. आमचं प्रॉडक्ट अप्रूव्ह करून हवं होतं. ते म्हणाले जे आर्किटेक्ट आहेत त्यांना येऊन भेट आणि प्रेझेंटेशन दे. पारशी आर्किटेक्ट साहेब होते. खूप वयस्कर होते. 80च्या पुढे वय होतं. आणि मी आपलं टेक्निकल प्रेझेंटेशन द्यायला गेलो. आर्किटेक्ट माणूस आणि मी इंजिनिअरिंग टेक्निकल प्रेझेंटेशन म्हणजे मला ऑलरेडी कॉम्प्लिकेशन्स लक्षात येत होती. लॅपटॉप उघडला, पहिली स्लाईड सुरू केली, दुसऱ्या स्लाईडपर्यंत पोचलो तर आमचे साहेब चक्क घोरायला लागले. समोर एकमेव श्रोता, पाठीमागे सगळे कॉन्ट्रॅक्टर असे हातावर हात धरून उभे की मोठे साहेब आलेत, प्रॉडक्ट अप्रूव्ह करणार की नाही. आणि मी तिकडे बावळटासारखा प्रेझेंटेशन देतोय का झोपलेल्या माणसाला. काय करायचं कळे ना. ताबडतोब शेवटच्या स्लाईडवर गेलो आणि म्हटलं सर हिअर आय कम टू द लास्ट स्लाईड ऑफ माय प्रेझेंटेशन. ताबडतोब झोपेतून उठले. प्रॉडक्ट अप्रूव्ह झालं, काम झालं. क्या बात आहे. पण एक काम करा, या राऊंड मध्ये डायरेक्टली उडी मारू नका. नीट विचार करून खरेदी करा. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बरं, एक मिनिट, तुमचं नावच विचारायचं राहिलं. तुमचं नाव? मुकुंद जोशी. मुकुंद काका, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव वरदा जगताप. जगताप मावशी, तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. गृहिणीचा आहात. बरं, तुम्हाला पण असाच काही गमतीदार प्रसंग सांगायचा आहे किंवा अविस्मरणीय कुठलाही? 2001 साली जेव्हा माझे गुरुजी श्री श्री रविशंकर मला प्रथम मिळाले, म्हणजे जेव्हा त्यांचं दर्शन झालं तेव्हा मला सर्वात जास्त आनंद झाला आयुष्यामध्ये.
बर, मग प्रत्येक कामामध्ये त्यांचा आशीर्वाद तुमच्या बरोबर हो असतो? कायम असतो. नक्की. कायम ते माझ्या बरोबरच असतात असं मी समजते कंटिन्यू. अच्छा, म्हणजे आजची खरेदी पण तुम्ही योग्य पद्धतीने हो, करणार. अगदी ते माझ्या बरोबरच आहेत असंच मी समजते. मग काय टेन्शनच नाही आज? नाही, अजिबात म्हणजे आज तुम्ही जिंकणार? येस. नक्की. तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे. या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये. लक्षात ठेवा, 1 मिनिटामध्ये खरेदी करायची. आणि आज तुमच्या तिघांना खरेदी करायची आहे 863 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. करा अटॅक लवकर. $3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता यांच्या खरेदीची टोटल करूया. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे. माधव शिवरकर यांनी केलेली खरेदी आहे 289 रुपयांची. मुकुंद जोशी यांनी केलेली खरेदी आहे 252 रुपयांची. आणि वरदा जगताप यांनी केलेली खरेदी आहे 498 रुपयांची. अभिनंदन, ही संपूर्ण भाजी तुम्हाला मिळतीये. अभिनंदन मावशी. धन्यवाद. स्वामींचा आशीर्वाद मिळाला? हो, मग आहेतच. जॅकपॉट राऊंडला पण राहणार ना बरोबर? नक्की नक्की. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण वळतोय जॅकपॉट राऊंड कडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी पुन्हा एकदा सांगतोय. मी प्रश्न असा विचारला होता, रात्र होताच कोपऱ्यात बसते रुसून, सकाळ होताच कामाला लागते कंबर कसून, म्हणजे कोण? आपल्या अंदाजकितीच्या विजेत्या शिवरकर वहिनी आणि सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या जगताप मावशी दोघेही खेळतायत अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि तुमच्या दोघींचा आजचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. तुम्हाला काय करायचंय, तुमच्याकडे ज्या सुया दिलेल्या आहेत त्या सुया एकमेकांना टोचायच्यात. नाही टोचायच्या, लगेच टेन्शन घेऊ नका. त्या सुया घ्यायच्या आहेत आणि या बास्केटमध्ये ठेवलेले जे मणी आहेत ते मणी त्याच्यात ओवायचे आहेत आणि एक एक मणी करून तुमच्या प्लेटमध्ये टाकायचा आहे. जो सर्वाधिक मणी जमा करेल तो असेल विजेता आणि त्याला मिळणारे संधी चावी निवडण्याची. दोघींना समजलं? एका वेळेला एकच मणी ओवायचा आहे आणि प्लेटमध्ये टाकायचा आहे. समजलं? सगळेजण तयार? सुरुवात करायची मग. 3:30. लवकर लवकर. थांबा 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 थांबा. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता कोणी किती मोती जमा केलेत ते पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा जगताप मावशी. 1 2 3 4 8 9 14 आणि 15. आणि आता शिवरकर वहिनी. 1 2 6 7 13 14 15 16. शिवरकर वहिनींनी 15 पेक्षा जास्त मणी जमा केले, त्यामुळे त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. अभिनंदन. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? वहिनी कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल रंगाची. नक्की निवडा मग. शिवरकर वहिनींनी लाल रंगाची चावी निवडली आहे, त्यामुळे जगताप मावशींना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाच्या उपविजेता ठरलेल्या आहेत जगताप मावशी. त्यांना मिळाली तोंडली. अभिनंदन. हो, मला तोंडली जरी मिळाली तरी मला खूप आनंद झालेला आहे, कारण 3:30 मध्ये मला भाग घ्यायला मिळाला त्याच्यात. बर. आणि धमाल आली ना तुम्हाला खूप? हो, एकदम. बर. अशीच धमाल जर तुमच्या मैत्रिणींना सुद्धा यायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांना सांगा रोज 3:30 पाहायला. सांगाल ना? हो, नक्की. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेता ठरलेल्या आहेत शिवरकर वहिनी. त्यांना मिळाला नॉनस्टिक किचन सेट. अभिनंदन. थँक्यू.
काय सासरे बुवांच्या हरण्याचा बदला घेतलाच बरोबर. मग घ्यायचाच होता ना. घ्यायचाच होता. मग. बर, मग आता याच्यामध्ये काय बनवणार? नवीन नवीन रेसिपी सगळ्या. नवीन नवीन रेसिपीज. पण त्या नवीन नवीन रेसिपीज कुठे पाहायला मिळतात माहितीये? आम्ही सारे खवय्येमध्ये. त्याच्यामध्ये पहा आणि नंतर बनवा आणि मला सुद्धा खायला बोलवा. नक्की. नक्की ना? तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता वळूयात आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, रात्री कोपऱ्यात बसते रुसून, सकाळ होताच कामाला लागते कंबर कसून, म्हणजे कोण? थांबा थांबा, तुम्ही या, पुढे या. तुमचं नाव? सुनीता. आणि उत्तर? झाडू. झाडू हे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन, तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. थँक्यू.